नमस्कार. रागिणी खूपच भूमी आकाशचा अपमान करत असते. ती भूमीच्या मुलीला सुद्धा नाही नाही ते बोलत असते. त्यावेळेला बलदेव भूमीला बोलतो, भूमीताई, आकाशदादा, मला हे सहन नाही होत. काहीतरी आपण केलं पाहिजे. तेव्हा लगेच आकाश बोलतो, काय करावं तेच कळत नाही. रागिणी आत्या खूपच विचित्र वागतीये, बघतोयस ना. तेव्हा लगेच मोठ्याने भूमी बोलते, काहीही असलं तरी येत्या अक्षय तृतीयाला या रागिनी पटवर्धनला नाही ना फरफटत फरफटत घराबाहेर काढलं तर नावाची भूमी आकाश महाजन नाही. हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो, भूमी तू काय करणार आहेस? तेव्हा भूमी बोलते, खरं सांगू मी काय करणार आहे मला सुद्धा माहिती नाही, पण आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्याला त्या रागिणी पटवर्धनच्या तिजोरीतून प्रॉपर्टीचे पेपर लपून छपून बाहेर काढावेच लागतील. कारण ते जर का पेपर आपल्या हाती लागले ना तरच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तेव्हा लगेच आकाश बोलतो, पण प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला देणार तरी कोण? तेवढ्यात पाठीकडून मानसी आलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, मी करेन तुम्हाला मदत. तेव्हा लगेच आकाश बोलतो, मानसी तू तू मदत करणार? अगं तू तर येता जाता आमचा अपमान करत असतेस, भूमीला नाही नाही ते म्हणत असतेस. त्यावेळेला लगेच भूमी आणि मानसी एकमेकींकडे बघून हसतात. तेव्हा लगेच आकाश बोलतो, काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघी एकमेकींकडे बघून का हसत आहात? तेव्हा भूमी बोलते, खरं सांगू आकाश, तू जरा शांत हो. तू जर का स्वतःला शांत केलंस ना तर बरं होईल. आकाश, मला खरंच तुझं वागणंच कळत नाहीये. तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो, बस पुरे आता. आता मला या विषयावर वादच घालायचा नाही. तुम्ही जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. त्यावेळेला लगेच भूमी बोलते, आकाश, अरे मनू फक्त त्या रागिणी समोर चांगलं वागत नाही, बाकी मनू आपल्याच बाजूनी आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव. तेव्हा मात्र लगेच आकाश बोलतो, म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? भूमी, ही मानसी तुला घालून पाडून बोलते, तुझा अपमान करते आणि तुला मात्र तिलाच साथ करायची आहे. तेव्हा लगेच मोठ्याने भूमी बोलते, आकाश, अरे मानसी आणि माझं ते नाटक आहे. आकाश, रागिनी पटवर्धनच्या सानिध्यात आपला एक माणूस पाहिजे आणि म्हणूनच मी मानसीला तिच्या बाजूनी व्हायला सांगितलंय, जेणेकरून मानसी तिचा विश्वास जिंकेल आणि सगळं काही नीट करेल. तेव्हा लगेच मोठ्यानी मानसी बोलते, आकाश जिजू, तुम्ही काळजी करू नका. प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर तुमच्या हातात असतील. आणि भूमिताई, तुझा होणारा हा अपमान मला सुद्धा सहन होत नाहीये. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीतून मला तुला बाहेर काढायचंच आहे. तेव्हा लगेच भूमी बोलते, मनू, तू एकच आशा आहेस मला की तू हे काम माझं चोखपणे करशील. तेव्हा मात्र लगेच मानसी बोलते, हो, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझं हे काम अगदी चोखपणे करणार, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र मानसीला खूपच आनंद झालेला असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, रागिनी मीटिंगसाठी बाहेर पडलेली असते, तिच्यासोबत पौर्णिमा सुद्धा असते. त्याच संधीचा फायदा घेऊन मानसी रागिणीच्या बेडरूम मध्ये शिरते. ती रागिणीच्या खोलीची झडती घेत असते, सगळं काही चेक करत असते, पण तिला कुठेच ती प्रॉपर्टीची फाईल मिळत नसते. तेव्हा मात्र मोठ्याने ती म्हणते, आता काय करू? या बाईने तर प्रॉपर्टीची फाईल इथे ठेवलेलीच नाही. तेवढ्यात मात्र तिचं लक्ष एका बॅगेकडे जातं आणि ती बॅग उघडते. ती बॅग उघडल्यानंतर तिला प्रॉपर्टीचे पेपर त्या बॅगेमध्ये भेटतात. तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते, वा रागिनी पटवर्धन, कुणाची नजर जाणार नाही अशा ठिकाणी तू प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेस काय? पण आता मात्र या प्रॉपर्टीवरती फक्त आणि फक्त भूमिताई आणि आकाश जिजूंचाच हक्क असणार. तू कितीही प्रयत्न कर रागिनी पटवर्धन, तरी सुद्धा मी तुझ्या हाती या गोष्टी लागूच देणार नाही. आणि ती फाईल घेऊन रागिणीच्या रूम मधून बाहेर पडते. इकडे पौर्णिमा रागिणीला म्हणत असते, आई, तुम्ही अगदी योग्य केलं.
त्या भूमी आणि त्या आकाशला नोकर बनवलं. आज मीडियासमोर तुम्ही तुमच्या पायावर पडलेली चहा त्या भूमीला स्वतःच्या पदराने पुसायला लावलीत. मला तो तिचा झालेला अपमान बघून खूपच आनंद होत होता. तेव्हा लगेच रागिणी बोलते, पौर्णिमा तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थितच होईल. तुला काळजी करायची गरज नाही पौर्णिमा. तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते, पण आई ती भूमी आणि तो आकाश खूपच चालाक आहे, आपल्याला नीट सांभाळून राहिलं पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते, नको ग घाबरू, आता ती दोघं काहीच करू शकत नाही आणि मला तर आता ती दोघं हरवूच शकत नाही. त्यांना काय करायचंय ते करू देत, पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते, आता सगळं काही समाप्त झालंय आणि मला आता हा विषयच वाढवायचा नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते, आई तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही, तुम्ही उगाचच नको त्या भ्रमात राहू नका, जरा तरी विचार करा तुम्ही काय बोल. तेव्हा लगेच रागिणी बोलते, तू गप्प बस ग, मी बघेन ना काय करायचं ते, तुला काळजी करायची गरजच नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का, आता जरा स्वतःच्या तोंडाचा पट्टा बंद ठेव, नको त्या गोष्टींमध्ये तू आता लक्षच घालू नकोस. हे ऐकताच चांगलाच धक्का पौर्णिमाला बसतो. इकडे मानसीने भूमीच्या हातामध्ये फाईल दिलेली असते. प्रॉपर्टीचे पेपर बघून भूमी आणि आकाश खूपच खुश होतात. त्यावेळेला बलदेव म्हणतो, आता कशाला वेळ घालवताय, प्रॉपर्टीचे दुसरे पेपर करा आणि लवकरात लवकर तुमच्या नावावरती प्रॉपर्टी करून घ्या. तेव्हा मात्र भूमी बोलते, हो आता मी सांगते त्या पद्धतीने मानसी तू तयारी करायची. त्यावेळेला मानसी बोलते, तू फक्त ताई सांग मी काय करू, तू सांगशील ते मी करायला तयार आहे, ताई बोल. तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते, मानसी एकच गोष्ट कर, ती म्हणजे लवकरात लवकर मी सांगेन त्या पद्धतीने रागिणी पटवर्धनच्या यावरती सह्या करून घे. तेव्हा लगेच मानसी बोलते, तू बोलशील तसे मी करते, तू काळजी करू नकोस, तुला जसं पाहिजे तसं सांग. आणि शेवटी तिने सांगितलेलं असतं. तेवढ्यात रागिणी आणि पौर्णिमा तिथे आलेले असतात. या सगळ्यांना बोलताना रागिणी बोलते, काय चाललंय तुमचं, तुम्ही सगळेजण इथे का बोलताय. तेव्हा लगेच मानसी बोलते, मी यांच्याशी बोलत नाही, मगासपासून सांगते यांना जेवणाची वेळ झाली आहे, जेवण करा, पण अजून सुद्धा ही दोघं जेवणाला लागत नाहीयेत. तेवढ्यात अथर्व म्हणतो, आई अगं ते सर्व जाऊ देत, ऑफिसमध्ये एक टेंडर पास झालंय, त्याच्यावरती तुझी सही पाहिजे. तेव्हा लगेच रागिणी बोलते, मी किती वेळा सांगितलंय तुला अथर्व, ऑफिसमधली कामं ऑफिसमध्ये, घरी आल्यानंतर या भूमीला मला त्रास द्यायचा असतो. तेव्हा लगेच मोठ्यानी मानसी बोलते, पण आई अथर्व काय बोलतोय त्या गोष्टीचा तरी विचार करा आई प्लीज. तेव्हा मात्र मोठ्यानी मानसी असं बोलताच रागिणी बोलते, ठीक आहे, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल, लवकरात लवकर मला सांग मी काय करायला पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो, रागिणी पटवर्धन तुला जे करायचंय ते कर. तेव्हा लगेच रागिणी बोलते, आकाश आवाज खाली. आणि तेवढ्यात ती त्या पेपरवरती सह्या करते आणि भूमी टाळ्या वाजवते. रागिणी तिच्याकडे बघतच बसते आणि तिला म्हणते, काय झालं, टाळ्या का वाजवतेस, स्वतःला खूपच शाणी समजतेस का भूमी. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरची नोकर आहेस तू, नोकर, उगाच माझ्याशी पंगा घेऊ नकोस. तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते, पुरे, आता मला या गोष्टी ताणायच्या नाहीयेत आणि मला आता या गोष्टींचा विचार सुद्धा करायचा नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा, नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हाला कळणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते, पुरे, आता विषयच क्लोज, मला हा विषय वाढवायचा नाही. हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, शेवटचा आणि
लक्षात ठेवायचं, रागिनी पटवर्धन या घरावरती आता तुझा अधिकार राहिलाच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर भूमी, आकाश, मानसी रागिणीला घराबाहेर काढण्यात यशस्वी होतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.